लय. हॅलो हॅलो, माझा आवाज येते का ऐकायला? हॅलो हॅलो, आवाज येतो? हॅलो, येस, आवाज येतो का? दोघं पाहून झालं सुरू. ओके. जय शिवराय, जय भीम. सगळ्या व्ह्युअर्सना नमस्कार. सिंधुजन अकॅडमी यांच्या वतीने मला या व्याख्यानमालेत बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सिंधुजन अकॅडमीचे अध्यक्ष श्री डॉक्टर राजकुमार घोगरे, श्रीमती डॉक्टर अनुभूती पाटील मॅडम, सेक्रेटरी डॉक्टर सुजीतजी शिंदे, टेक्निकल एक्सपर्ट अभियंते श्री पंकज बाविस्कर व इतर पदाधिकारी यांचे हार्दिक आभार. मित्रांनो, माझ्या व्याख्यानाचा विषय जो आहे तो गांधार व मथुरा शैलीतील बौद्ध मूर्तिकला. तर व्याख्यानाला आरंभ करतो. बौद्ध मूर्तिकलेच्या संदर्भामध्ये भारतामध्ये प्राचीन काळापासून काही कलेचे केंद्र दिसतात. हे कलेचे केंद्र 5 ठिकाणी होते. या 5 पैकी प्रथम गांधार, दुसरं मथुरा, तिसरं सारनाथ, चौथं अमरावती आणि 5वं बंगाल आणि आसामचा जो भाग होता त्यामध्ये पाल शासकांची सत्ता होती, ते पाल कला केंद्र. तर मथुरा आणि गांधार ही जी कला अतिशय उत्कर्षाप्रत जी गेली तो काळ होता सम्राट कनिष्काचा. सम्राट कनिष्काच्या काळामध्ये गांधार आणि मथुरा येथील बौद्ध कलेची जी काही विकास आहे, उद्गम आहे, उत्कर्ष आहे, तो मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाला होता. तर ह्या कलेपूर्वी काही कला अस्तित्वात नव्हती का, किंवा बौद्ध मूर्ती अस्तित्वात नव्हती का, याचा प्रथम आपल्याला इतिहासामध्ये जाऊन आढावा घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपल्याला पाली साहित्याच्या त्रिपिटकामध्ये थोडे काही रेफरन्सेस मिळतात आणि त्या रेफरन्सेसमध्ये एक सुत्त पिटकामध्ये एक बुद्धवचन आलेलं आहे. ते बुद्धवचन मी तुम्हाला वाचून दाखवतो. हे भिक्खूंनो, जन्माचा लोभ अछिन्न झाल्यावर तथागताचे शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत मनुष्य आणि देवता तथागताचे शरीर पाहू शकणार, परंतु एकदा का ते नष्ट झाले तर कोणीच तथागताचे शरीर पाहू शकणार नाही. आणि खरोखर असं घडलं. बुद्धाचे जे शिष्य होते त्यांनी या बुद्ध वचनाचा कसोशीने पालन केलं, त्यावर ठाम राहिले. तथागत बुद्धाचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर तर इसवी सनाचं पहिलं शतक सुरू होईपर्यंत जवळपास 500 वर्षेपर्यंत आपल्याला बुद्धमूर्तीच्या संदर्भात कोणतेही पुरावे आपल्याला मिळत नाही. त्यामुळे हा 500 वर्षाचा कालावधी झाला. परंतु त्यामागे एक गोष्ट अजून दिसून येते की
जेव्हा स्वतः बुद्ध होते त्यावेळेस ते बुद्धाला स्वतंत्र फिजिकली असे बघत होते. बुद्ध गेल्यानंतर किंवा त्यांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर बुद्धाची अनुपस्थिती जी झाली ती काही थोड्या वेळाने पुन्हा परत येण्यासारखी नव्हती, किंवा बुद्ध कुठे वर्षावासाला गेले किंवा अजून कोणत्या ठिकाणी गेले, तर असंही नव्हतं. एक श्रावस्तीमध्ये बुद्ध असताना एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. श्रावस्ती हे तथागत बुद्धाचं अत्यंत आवडतं ठिकाण. या ठिकाणी जवळपास 25 वर्षावास त्यांनी घालवले. आणि या श्रावस्तीमधून ते वर्षावास झाल्यानंतर ते गेले. त्यावेळेस तिथे काही भक्त आले. एक विशाखा नावाची मृगार माता म्हणून पाली साहित्यामध्ये स्त्रीरत्नामध्ये बौद्ध प्रसिद्ध आहे, ते पण आले. काही लोक आले. बुद्ध आले होते परत. त्यावेळेस ते म्हणाले, तथागत आपण ज्यावेळी इथं नसता त्यावेळेस हे जे जेतवन आहे हे अत्यंत उदास वाटते. त्यामुळे आपली अनुपस्थिती जी आहे ते आम्हाला अत्यंत उदासी वातावरणामध्ये असं वाटते. लगेच तिथे आनंद होते. आनंदाने म्हटलं की तथागत आम्ही जर या ठिकाणी बोधिवृक्षाचं जर वृक्षरोपण केलं आणि बोधिवृक्ष जर लावला तर अत्यंत चांगलं होईल. कारण आपण बाहेर जाता तर त्या बोधिवृक्षाचं एक प्रतीक म्हणून तुम्ही इथे आहात असा आम्हाला भास होईल आणि बुद्ध भासरूपामध्ये इथं आम्हाला दिसेल, असं त्यांनी तथागत बुद्धाकडे विनंती केली, याचना केली. तेव्हा तथागत बुद्धांनी सांगितलं, ठीक आहे आनंद, तू जर म्हणतोय असा तर ठीक आहे. तुम्हाला याच्यामधून माझ्या उपस्थितीचा भास जर निर्माण होत असेल तर ओके, ठीक आहे. आणि त्यानंतर श्रावस्तीमध्ये एक बोधिवृक्षाचे एक रोपण केलं. तिथे एक झाड लावलं आणि भासरूपामध्ये बुद्ध तिथे त्यांना जाणवत होते. तर हे एक उदाहरण आहे. तर याच्यानंतर मग नंतर बुद्ध महापरिनिर्वाण झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी 500 वर्षाचा कालावधी होता. त्या 500 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येकजण श्रावस्तीला जाऊन किंवा असं करून काही करू शकत नव्हते. तर त्यानंतर काय झालं, त्यांनी ठरवलं, जे काही बुद्धाचे शिष्य होते त्यांनी ठरवलं की कोणतेही एखादी आवडती वस्तू किंवा एक आपल्यामध्ये असणारी वस्तू जर नसेल तर तिचा भास निर्माण व्हावा म्हणून असं काहीतरी करावं. बुद्ध हे प्रतिमा पूजेच्या विरुद्ध होते. बुद्धाने स्पष्ट सांगितलेलं होतं की मी प्रतिमा पूजेच्या विरुद्ध आहे. त्यामुळे त्यांचं पण वचन पाळायचं होतं आणि त्यांचं वचन निभवायचं पण होतं. म्हणून जे काही वरिष्ठ स्थवीर होते त्यांनी असं ठरवलं की आपण बुद्धाचे भासमान जे रूप आहे, जिथे बुद्ध आपल्याला भासतील असं काही त्यांच्या वस्तू म्हणा किंवा त्यांच्यामधून आपल्याला बुद्ध भास होईल अशा काही गोष्टी आपण करूया. आणि त्यामध्ये त्यांनी पहिलं आपल्याला प्राथमिकता दिली ती बोधिवृक्षाला, आणि दुसरी प्राथमिकता दिली त्यांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्यावर स्तूप बांधले. माहीतच आहे तुम्हाला की त्याच्यावर एकूण 10 स्तूप बांधण्यात आले. बुद्धाच्या ज्या अश्मीभूत अस्थी होत्या त्या 8 ठिकाणी वितरित झाल्या आणि त्यानंतर कोळसे आणि कुंभ हे 2 असे 8 आणि अधिक 2 असे करून 10 ठिकाणी स्तूप बांधण्यात आले. आणि हे स्तूप बुद्धाचा भास व्हावा म्हणून या स्तूपाची पूजा सुरू झाली, बोधिवृक्षाची सुरू झाली. त्यानंतर बुद्ध तथागत म्हणजे चक्र, धम्मचक्र, हा धम्मचक्राच्या रूपामध्ये सुद्धा बुद्ध त्यांना अभिप्रेत होते आणि त्यातून त्या बुद्धांचा ते भास करून घेत होते. त्यामुळे ही प्रतिमा पूजा म्हणजे एक प्रतीकं घ्यायची आणि त्या प्रतीकाची जी पूजा होती ही जवळपास 500 वर्षापर्यंत आपल्याला चाललेली दिसून येते.
परंतु काळ पुढे गेला आणि काळ पुढे गेल्यानंतर तथागत बुद्धाचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर जे अन्य ठिकाणी ज्याप्रमाणे काही घडामोडी किंवा प्रक्रिया घडतात, भेद उत्पन्न होतात, तसे बौद्ध महासंघामध्ये सुद्धा, बुद्धाच्या संघामध्ये सुद्धा भेद निर्माण झाले. ही भेदाची प्रक्रिया जी आहे, ही भेदाची प्रक्रिया किंवा डिफरन्शिएट ओपिनियन ज्याला म्हणतो आपण, ही बुद्ध गेल्यानंतर लगेच काही महिन्यांनी सुरू झाली आणि सम्राट अशोकाच्या कारकिर्दीपर्यंत जवळपास अडीचशे वर्षाच्या काळापर्यंत तिथून बौद्ध संघामध्ये 18 पंथ निर्माण झाले. त्या 18 पंथामध्ये एक ज्याला आपण स्थविरवादी पंथ म्हणतो, एक स्थविरवादी पंथ, आणि त्याच्यानंतर दुसरा एक मोठा नंतरचा एक पंथ तयार झाला, तो महासांघिक. आता स्थविरवादी जो पंथ होता, तो स्थविरवादी पंथ हा जुनाच होता, परंतु याच्यामधून काही लोकांनी जे स्थविरवादाचे तत्त्व होते, जे स्थविरवाद्यांना मान्य होते, त्याच्यामध्ये जे काही स्थविरामध्ये सूचना किंवा सुधारणा अपेक्षित होत्या, परंतु स्थविरवादी त्यांना मान्यता देत नव्हते, अशा याच्यातून एक महासांघिक नावाचा पुन्हा एक सेक्ट, एक पंथ तयार झाला. असे पंथ हे 2 सोडल्यानंतर 16 पंथ अजून तयार झाले. आणि हे जे पंथ आहेत, हे सम्राट अशोकाच्या कारकिर्दीपर्यंत दिसतात. सम्राट अशोक 269 विराजमान झाले आणि त्यानंतर त्यांनी मौर्य साम्राज्याची धुरा सांभाळली, हाती घेतली. यानंतर काही वर्षांनी म्हणा, त्यांनी बौद्ध धर्म, बुद्धाचा धर्म स्वीकारला आणि ते कायेने, वाचेने, मनाने बुद्ध झाले. त्यांच्या काळामध्ये इसवी सन पूर्व 262 एक तिसरी संगीती म्हणजे बौद्ध धर्म महासभा पार पडली पाटलीपुत्रामध्ये. आणि त्या पाटलीपुत्रामध्ये, त्या सभेमध्ये हे सगळे जे 18 पंथ आहे, या 18 पंथाचे प्रवर्तक, प्रमुख हे सगळे उपस्थित होते. परंतु यामध्ये स्थविरवादी हा पंथ होता, हा त्यांना भारी पडला आणि स्थविरवादी पंथामध्येच या ज्या 17 लोकांचा जो होता, तो विरोध सुरू झाला. सम्राट अशोक हे स्थविरवादी मताचे होते. स्थविरवादाने परिषदेमध्ये असं ठरवलं की यांच्या ज्या सुधारणा आहे, हे जे काही सुधारणा करत आहे, याला आपण मान्यता द्यायची नाही. आणि ही बाब सम्राट अशोकापर्यंत गेली. सम्राट अशोकांना त्यांचं समर्थन मिळालं आणि सम्राट अशोकांनी आणि तिथले जे धुरीण होते, जे मुख्य स्थविर होते, तिस्स वगैरे, यांनी असं ठरवलं की संघामध्ये हे विविध पंथभेद जे झालेले आहेत, त्यांची विविध प्रकारची जी विचारधारा आलेली आहे, ही विचारधारा बौद्ध धर्माच्या, बौद्ध संघाच्या दृष्टीने मारक आहे. त्यामुळे यांना मान्यता देण्यात येऊ नये. आणि तिसऱ्या संगीतीमध्ये पाटलीपुत्रच्या या 17 पंथांना निष्कासित करण्यात आलं, काढून टाकण्यात आलं. त्यामुळे स्थविरवादी हा एक तर पंथ राहिला आणि स्थविरवाद्यांचं जे एक आपण त्याला म्हणतो एक अधिकारशाही जे असे म्हणतो, मोनोपोली ज्याला म्हणतो, ती सुरू झाली. कालांतरानं एक त्याच्यामध्ये काही घटना घडल्या. त्या घटना अशा की इसवी सन पूर्व 232 सम्राट अशोक यांचा देहांत झाला आणि त्यानंतर लगेच मौर्य साम्राज्याला विघटनाची एक प्रक्रिया म्हणतो ते सुरू झाले. नंतर जे पोस्ट मौर्यन ज्याला म्हणतो, जे आपण बृहद्रथापर्यंत आपण जे बघतो,
ते पोस्ट मौर्यन शेवट इसवी सन पूर्व 185 पर्यंत आपल्याला बाकी मौर्य राज्यांची किंवा मौर्य राजांची सत्ता आपल्याला दिसते. यामध्ये इसवी सन पूर्व 184-83च्या दरम्यान मौर्य साम्राज्याचा सम्राट बृहद्रथ याची त्याच्या सेनापतीने हत्या केली आणि मौर्य साम्राज्य पूर्ण हस्तगत केलं. मौर्य साम्राज्य एवढं विशाल होतं की त्या पुष्यमित्र शुंग नावाच्या सेनापतीला ते झेपलं नाही आणि त्याचं विघटन सुरू झालं लगेच. तिथून सातवाहन वेगळे झाले, कलिंग वेगळा झाला, जे उत्तर पश्चिमेला जे होते ते काही यवन राज्य होते, काही इंडो ग्रीक्स होते, ते वेगळे झाले. आणि त्यामध्ये विशेष करून ही घटना बौद्ध धर्माच्या दृष्टीने, बौद्ध संघाच्या दृष्टीने, बुद्ध भिक्षूच्या दृष्टीने अतिशय दमनकारी ठरली. दमनकारी काय तर पुष्यमित्र शुंगाने बुद्ध संघाच्या बुद्ध भिक्षूवर अनन्वित छळ केले. छळ इथंपर्यंत केले की त्याने डिक्लेरेशन दिलं, जाहीर घोषणा केली, एक जाहीरनामा प्रसिद्ध केला की जो कोणी बौद्ध भिक्षूचं एक सीर किंवा एक शीर्ष मला आणून देईल त्याला मी 100 निष्क देईल, अशा इत्यादी पद्धतीचं त्यांनी एक अनन्वित छळ केला असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे झालं काय की अनन्वित छळामुळे जे स्थविरवादी भिक्खू होते किंवा जे निष्कासित केलेले जे पंथ होते, हे पंथ एकतर काही भूमिगत झाले आणि काही जम्बूद्वीपाच्या उत्तर पश्चिमेकडे जी राष्ट्र होती, ती राष्ट्र विशेष करून कोणाची होती तर इंडो ग्रीकांची होती. इंडो ग्रीकांच्या राज्यामध्ये ते स्थलांतर झाले तिकडे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, इंडो ग्रीकाच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला अनेक इंडो ग्रीक राजांची छोटी छोटी आपल्याला राज्य दिसतात. त्यामध्ये डिमिट्रियस हा सेल्युकस निकेटर जो होता, त्या सेल्युकेट निकेटरचा चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये सेल्युकस निकेटर होता. सेल्युकस निकेटर त्याच्या दरबारी आणि एक त्याची मुलगीसुद्धा चंद्रगुप्ताला दिली होती. त्याचे जे वंशज होते अँटिओकस वगैरे, अँटिओकस 1, अँटिओकस 2, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक डिमेट्रियस त्यांचा माणूस होता. तो डिमेट्रियस सेनापती होता. त्यानंही बंड केलं आणि त्यानंतर त्यांनी काही भाग जो होता बल्कचा जो भाग असतो, ज्याला बॅक्ट्रियन जे आता नाव असतं, बॅक्ट्रियन एरिया जो असतो, तो ताब्यात घेतला. त्याचा सेनापती होता पुन्हा दुसरा, तो मिनॅंडर. त्या मिनॅंडरचं जे आहे, त्या मिनॅंडरचं राज्य उत्तर पश्चिमेच्या जम्बूद्वीपामध्ये होतं. आणि हा मिनॅंडर जो होता हा बुद्धिस्ट होता, बुद्धाचा डिसिपल होता. त्यामुळे यांनी त्या बुद्ध भिक्खूंना तिकडे राजाश्रय दिला, आश्रय दिला, सहकार्य केलं. परंतु हे कोणते भिक्खू होते, हे स्थविरवादी फार कमी गेले तिकडे. स्थविरवाद्यापेक्षा हे महासांगिक होते किंवा जे निष्कासित केले होते, जे बौद्ध संघातून एक्सपेल केलेले होते, हे त्याच भागानं पूर्वीच गेलेले होते. त्यामुळे पूर्वी गेलेल्यानंतर त्यांनी तिकडे डिमेट्रियसचा जो सेनापती होता मिनॅंडरनं आपलं एक स्वतःचं राज्य, मिनॅंडर पाटलीपुत्रापर्यंत येऊन गेला. पाटलीपुत्राला सुद्धा धक्का दिला आणि त्यांना एक राज्य स्थापन केलं. ते राज्य काश्मीरचा वगैरे सगळा भाग त्यांच्यामध्ये होता. आणि तिथं त्यांना एक राजाश्रय दिला. मग हे जे स्थविरवादी आणि महासांगिक जे होते, यांच्यामध्ये सुरुवातीचाच आपल्याला एक वाद दिसतो. तो वाद कोणता की हे होते की याच्यामध्ये काहीतरी सुधारणा झाली पाहिजे. आणि हे होते की जे बुद्ध वचन आहे, ते बुद्ध वचन म्हणजेच ओरिजिनल
मूळ आम्ही त्यालाच चिकटून राहू, दुसरं आम्हाला मान्य नाही, सुधारणा आम्हाला मान्य नाही. परंतु महासांघिक होते किंवा इतर बाकीचे होते, त्यांना सुधारणा अपेक्षित होते. त्यांनी तिकडे उत्तर पश्चिम भागामध्ये जम्बूद्वीपाच्या तिकडे त्यांनी सुधारणा हळूहळू आपलं प्रस्थ वाढवलं. आणि हे सुरुवातीला सुधारणावादी होत असल्यामुळे त्याच्यामध्ये ज्या काही रूढी, ज्या काही कडक अत्यंत काही प्रथा आहे, त्या प्रथा आपण बाजूला करू, त्याच्यामध्ये काही सुधारणा करू, असं त्यांनी ठरवलं. ही प्रक्रिया मित्रांनो येता येता पहिलं शतक उजाडलं. याच्यासाठी सुद्धा जवळपास 200-225 वर्ष लागली. आणि शेवट पहिल्या शतकामध्ये आपल्याला उत्तर पश्चिम भागामध्ये, जम्बूद्वीपाच्या किंवा भारतवर्षाच्या उत्तर पश्चिम भागामध्ये सम्राट कनिष्काची राजवट दिसून येते. आता हा सम्राट कनिष्क कुठला होता? हा विदेशीच होता. मध्य पूर्वेतील एक एरिया होता आणि त्यामध्ये ह्या यूची टोळ्या होत्या. त्यांना तिकडे हुसकावून लावण्यात आलं, त्यांचे प्रदेश ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे त्यांनी धीरे धीरे भारतवर्षाच्या मार्गाकडे मार्गक्रमण केलं, जम्बूद्वीपाकडे मार्गक्रमण केलं आणि इसवी सन पूर्व 50च्या जवळपास हे हिंदकुश पर्वत क्रॉस करून भारतामध्ये आले. भारताच्या त्या हिंदकुश पर्वताच्या दक्षिण बाजूला त्यांनी एक छोटी राज्य, ज्याला आपण पूर्वीच्या बुद्धाच्या काळामध्ये गणराज्य होती, ती गणराज्य स्थापन केली. गणराज्य आपल्याला म्हणता येणार नाही, त्यांचे एक स्वतःचे राज्य, पण छोटे राज्य स्थापन केले आणि तिथे त्या 5 टोळ्या होत्या. त्या 5 पैकी त्यातली एक टोळी अत्यंत बलशाली होती आणि तिचा जो चीफ होता तो होता कुशाण. या कुशांनी कुशाग्र बुद्धीचा होता, हुशार होता, बल होतं, बुद्धिबल होतं, सगळंच होतं. यांनी ते 5 टोळ्या एकत्र केल्या आणि एक राज्य स्थापन केलं आणि त्या राज्याचं नाव पडलं नंतर कुशाण. त्या कुशाणनंतर त्याचा मुलगा जो होता हा विमा कडफैसेस, त्याला विमा म्हणतो, विमा कडफैसेस. त्याच्यानंतर विमा झाल्यानंतर कनिष्क आला त्याच्या गादीवर. आता ह्या कुशाणाने काय केलं होतं, त्याचे राज्य ठेवल्यानंतर, त्याचं राज्य स्वतःचं सांभाळल्यानंतर पुन्हा आपला जो काही प्रदेश आहे, साम्राज्यवादी होता, त्याने बराच प्रदेश जिंकला. त्यामुळे त्यानं काश्मीर जिंकलं, त्यानंतर त्यानं गांधार जिंकलं, गांधार जिंकल्यानंतर बल्खपर्यंत गेला, पामीर जिंकलं. अशा त्या भागावर मोठ्या प्रमाणावर त्यानं एक आपलं साम्राज्य स्थापन केलं. त्याचा जो पुत्र होता विमा कडफैसेस, त्याच्यानंतर कनिष्क इसवी सन 78 गादीवर आले. इसवी सन 78. तर या प्रक्रियेमध्ये मी आता याच्यापूर्वी जे सांगितलं की महासांघिकचे ज्या विचार धारेनं जे प्रेरित होते, सुधारणेच्या धारेने जे प्रेरित होते, यांना कुशाणाची फार मोठी साथ मिळाली. कुशाणसुद्धा हे बुद्धिस्ट होते, भीमा पण बुद्धिस्ट होता, कनिष्क बुद्धिस्ट होता, यांना साथ मिळाली. आणि मग यांनी त्या ठिकाणी पुन्हा एक धर्मपरिषद भरली आणि त्या धर्मपरिषदमध्ये हे जे महासांघिक होते यांनी त्यांच्या महासांघिकाच्या ज्या विचारधारेला पुन्हा एक नवीन नाव दिलं आणि ते नाव म्हणजे महायान. महायान नावाचा एक पंथ या ठिकाणी इसवी सन 1ल्या शतकामध्ये अस्तित्वात आला. आणि नॅचरली काय झालं तर जो स्थैर्यवादी होता, जो जुन्या विचाराचा होता, जो बुद्धाच्या वचनालाच फक्त ते मानत होता, त्याला हिनयान असं कोणी नाव ठेवलेलं नाही. परंतु ॲटोमॅटिकली जर यांचं महायान आहे तर ते हिनयान म्हणून प्रसिद्ध झालं. याला कोणी असं नाव दिलं नाही किंवा तो हिनयान पंथ नाही किंवा त्याची विचारधारा हिनयान नाही, यांची विचारधारा महायान नाही, फक्त हे हिनयान आणि महायान. महायान काय तर सुधारणा आणि हिनयान काय आहे त्या स्थितीमध्ये. तर मित्र याच्यामध्ये एक फरक दिसतो. बुद्धाने जे आहे सगळं त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांचे वचन हे सगळ्यांना सारखंच दिलं, फरक नाही दिसत आपल्याला.
जे काही पंथ होते, त्यांची जी आयडियॉलॉजी होती, त्यांची जी विचारधारा होती ती तीच होती, काही सुधारणा होत्या. परंतु मग आता या मायांमध्ये आणि हिनयांमध्ये काय फरक, काय नेमका कुठंच दिसत नाही. त्रिशरण इकडेही आहे, पंचशील इकडेही आहे, बाकीचे अष्टांगिक मार्ग त्यांची इकडेही आहे, यांच्याकडेही आहे. पण फरक आहे कुठे? तर जरा सूक्ष्म रीतीनं जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये निश्चितच एक फरक दिसतो. आणि तो फरक असा, बुद्ध हयात असताना त्यांनी स्वतःच एकदा सांगितलेलं होतं की महापरिनिर्वाण किंवा निर्वाणाचं जे आहे हे कोणाला मिळतं. तर त्यांनी 3 मार्ग सांगितले होते निर्वाणाचे. एक अर्रत मार्ग, जे स्वतः आपलं त्या विचारधारेनं चालणे, बुद्धाच्या विचारधारेनं चालणे, बुद्धाचे सगळे तत्त्व अंगीकारणे, त्यातून जे ध्यान साधना आहे ती ॲडॉप्ट करणे आणि त्याच्यातून आपण अर्हतपद प्राप्त करणे. दुसरा एक भिक्खूचा किंवा दुसरी एक विचारधारा होती. ती विचारधारा अशी, स्वतःचं हित पाहणे आणि जनकल्याणाचं सुद्धा एक हित पाहणे. त्यामुळे असं दोघांचं एक 50-50 करून याला बुद्धायन म्हटलं गेलं. आणि एक तिसरी होती. तिसरीने सांगितलं की जे काही बुद्धाचे डिसिपल्स असतील, जे काही शिष्य असतील, भिक्खू असतील, तुम्ही स्वतःचं सोडा, जनकल्याण, लोककल्याण काय आहे ते पहिले तुमच्यासाठी. आणि त्या लोककल्याणामध्ये पहिली प्राथमिकता असेल ती लोकांच्या कल्याणाची, लोकांच्या भल्यासाठी, लोकानुकंपाय. तर ही जी भूमिका होती, ही भूमिका महायानवाद्यांची होती. या भूमिकेमुळे हीच भूमिका सुधारणावादी होती. त्यांनी दोन्ही भूमिका नाही, लोककल्याण प्रथम, आणि ही त्यांची पहिली सुधारणा दिसते महायानवाद्यांची. दुसरी सुधारणा काय दिसते की त्यांनी एक संस्कृत भाषेचा स्वीकार केलेला दिसतो आपल्याला. ही संस्कृत भाषा, तर संस्कृत भाषेचा स्वीकार का बुद्धाने संस्कृत भाषेला किंवा छंद भाषेला वगैरे वगैरे कडाडून विरोध केलेला होता की नको. परंतु 500 वर्षाच्या काळानंतर परिस्थिती बदलली. परिस्थिती बदलत असते. आणि जेव्हा शुंगानं त्याच्या कारकिर्दीमध्ये, शुंगाची कारकीर्द 112 वर्षाची होती. एकट्या पुष्यमित्र शुंग नाही, तर त्याची पूर्ण डायनेस्टी, पूर्ण वंश मिळून 112 वर्ष त्यांनी मगधवर राज्य केलं. आणि 112 वर्ष त्या व्यक्तीने किंवा त्यांच्यातील काही व्यक्तीनं बुद्ध धर्माचा द्वेष केला. आता याच्यामध्ये काय की ती जी पाली भाषा होती, त्या पाली भाषेला पूर्वीच्यांचा विरोध, प्रत्येक गोष्ट एक एक करून ती नष्ट करायची किंवा त्याच्यावर दुर्लक्ष करायचं किंवा ती करू द्यायची नाही. मग महासांघिकवाद्यांना किंवा हैयानवाद्यांना असं वाटलं, जर आपल्याला पुढे जर करायचं आहे काही, आपल्याला लोकांमध्ये सगळं आपल्याला प्रसार करायचा आहे, तर ही जी पाली भाषा धीरे 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 लुप्त करत आहेत, याच्यावरचे जे बंधनं आहे ती वाढवत आहे, लोकांना याच्यावर प्रवृत्त करत आहेत, मग आपण सुद्धा त्याच्यामध्ये छंद भाषा घेतली पाहिजे, हा त्यांनी विचार केला. आणि त्यानंतर त्यांनी ती छंद भाषा संस्कृतचा आत्मसात केली ती आणि संस्कृत स्वीकार केली. आता याचे महायानाचे जे प्रवर्तक होते, महायानाचे जे सिद्धांतवादी जेव्हा हिरिरीनं मांडणारे होते, या लोकांना त्याचा अभ्यास आला, या लोकांनी ती परिस्थिती ओळखली. यामध्ये तुम्हाला नागार्जुन, अश्वघोष, वसुमित्र आणि चरक या लोकांचं फार मोठं योगदान या महायान पंथाच्या याच्यामध्ये दिसतं. आणि मित्र हो, सगळ्यात मोठी सुधारणा, सगळी क्रांतिकारी ज्याला सुधारणा म्हणतो, ती क्रांतिकारी सुधारणा महायानवाद्यांची किंवा महायान पंथांची जी होती ती बुद्धमूर्तीला मान्यता, सगळ्यात मोठा बदल होता, क्रांतिकारी बदल होता. 500 वर्ष निघून गेली होती. 500 वर्षामध्ये बुद्ध उपासक, बुद्ध जनता ही तरसून गेलेली होती की आम्हाला सगळं आहे, आमच्याजवळ स्तूप आहे, आमच्याजवळ बोधिवृक्ष आहे, आम्ही पूजा करतो, पण आमच्यामध्ये मानवी रूपामध्ये बुद्धच नाही, रिक्त आहे, आम्ही रिक्त आहोत. त्यामुळे ही जी घटना होती ही क्रांतिकारी घटना होती. आणि त्यांनी डिक्लेरेशन केलं. त्या डिक्लेरेशनमध्ये
त्यांनी सांगितलं की बुद्धमूर्ती बनवण्याला आता सुरुवात, आणि पहिलं शतक, या पहिल्या शतकापासून आपल्याला बुद्धाच्या मूर्ती आपल्याला बनवल्या मिळतं. तर मग हा कालावधी जो होता सम्राट कनिष्काचा कालावधी होता. भीमा कॅडफायसेस जो आहे त्याच्यानंतर आपल्याला सम्राट कनिष्क दिसतो, आणि सम्राट कनिष्कानं या बाबीला त्याच्या याच्यामध्ये, त्याच्या कारकिर्दीमध्ये काश्मीरमध्ये झालेल्या चौथ्या बौद्ध संगीतीमध्ये मान्यता दिली, आणि तिथून बुद्धमूर्ती घडवण्याला, बुद्धमूर्ती करण्याला सुरुवात झाली. आता सम्राट कनिष्काचा जो कालावधी होता याच्यामध्ये फक्त गांधारमध्येच बुद्धमूर्ती अस्तित्वात आली किंवा अशातला भाग नाही, तर सम्राट कनिष्काच्या पूर्वजांनी त्याचं जे साम्राज्य होतं ते उत्तर पश्चिमेकडचं जे साम्राज्य होतं ते तर होतंच, परंतु त्यामध्ये सम्राट कनिष्काने पाटलीपुत्रापर्यंत आक्रमण करून आणि मध्य देशातला जो जम्बूद्वीप म्हणतो किंवा भारतवर्ष म्हणतो, या भारतवर्षाच्या जम्बूद्वीपातला जो भाग होता त्यामध्ये मथुरा होतो, मध्य देश ज्याला म्हणतो. असे जम्बूद्वीपाचे 5 भाग होते. त्या 5पैकी मध्य देश, ज्या मध्य देश बौद्ध धर्मासाठी अतिशय किंवा बुद्धाच्या चेरिका झाल्या ह्या मध्य देशामध्ये सगळ्यात जास्त झाल्या. या मध्य देशावर आक्रमण केलं आणि मथुरा, पाटलीपुत्र वगैरे वगैरे हे सगळे जे प्रदेश आहे हे काबीज केले. मोठा प्रदेश झाला. मोठा प्रदेश झाल्यानंतर त्यांनी या प्रदेशाची राजधानी मथुरेला ठेवली, आणि मेन गांधारची जी राजधानी होती ती पुष्कला होती, पुरुषपूर ही. तर या ठिकाणी तुम्हाला दोन्ही ठिकाणचे जे स्कूल आहेत ते आपल्याला सुरू झालेले दिसतात, परंतु गांधार जे स्कूल आहे किंवा गांधार जे मूर्तिकलेचं केंद्र आहे ते याच्या अगोदरचं दिसतं. त्याच्यानंतर काही वर्षांनी आपल्याला मथुरेमध्ये येतो. तर अशा रीतीने हे दोन्ही केंद्र सुरू झाले, आणि ह्या दोन्ही केंद्रामधून बुद्धाच्या मूर्ती अस्तित्वात यायला लागल्या. तर आता ही गांधार शैली काय आहे? गांधार शैली पर्टिक्युलर गांधार प्रदेशामध्ये का अस्तित्वात आली आणि याला गांधार का म्हणायचं हा प्रश्न आहे. तर या गांधार प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त मूर्ती घडवण्यात आल्या, त्यामुळे याला गांधार स्कूल म्हणतात. आता गांधारमध्ये आपल्याला तक्षशिला हे अत्यंत महत्त्वाचं नगर दिसतं. हे मेट्रोपॉलिटन सिटी होती त्या काळामध्ये, बुद्ध काळापासूनच. या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये अनेक ठिकाणचे लोक स्थायिक झालेले होते. आता हे लोक स्थायिक कसे झाले होते, कशासाठी झाले होते? तर तक्षशिला तुम्हाला सगळ्यात पहिलं हे शैक्षणिक मोठं केंद्र दिसतं. आजच्या भाषेत एज्युकेशनल हब ज्याला म्हणतो ते शैक्षणिक केंद्र, इंटरनॅशनल. त्यानंतर इथे जे वॉरियर्स होते, युद्धाचे किंवा जे यायचे युद्धकलेसाठी किंवा युद्धामध्ये कुठेतरी कोणत्या सैन्यामध्ये नोकरी मिळते, ते वॉरियर्स किंवा ते जे आहेत सैनिकी पेशा करणारे लोक या ठिकाणी आले होते. त्यानंतर गांधार हा व्यापारासाठी अत्यंत प्रसिद्ध होता. व्यापार तुम्हाला सांग, पैठण, महाराष्ट्रातलं जे पैठण आहे या पैठणच्या मार्गावरून तर थेट तुम्हाला बल्क, आणि बल्कवरून तिथून पुढे तुम्हाला सुब्ध मार्गे वगैरे वगैरे ते तिथे तुम्हाला ग्रीक, रोमनकडे इथून व्यापार चालायचा. ते त्याच्यासाठी होते. आणि काही कलेचे लोक, कला सादर करणे, कला शिल्पकला करणे यासाठी काही लोक तिथं स्थायिक झाले होते. त्यामुळे हा प्रदेश जो होता हा प्रदेश एक मिक्स कल्चर, एक मिक्स म्हणजे ज्या भिन्न भिन्न संस्कृतीचे जे लोक होते ते भिन्न भिन्न संस्कृतीचे लोक या ठिकाणी झाले होते. आणि याच्यामध्ये विशेष योगदान जे होतं ते युनानी लोकांचं, ग्रीक लोकांचं. हे ग्रीक लोक कलेमध्ये अत्यंत पारंगत होते. आणि ज्यावेळेस हे जाहीर झालं की बुद्ध धर्माच्या किंवा बुद्धाच्या, तथागत बुद्धाची मूर्ती आता बनवण्याची आहे, त्यामुळे
या प्रदेशामध्ये विशेष करून हा महासांघिकाचा एक प्रभाव झालेला आहे, प्रदेशच होता. आणि या प्रदेशामध्ये जे शिल्पकार होते ते अगदी अधाशीपणे या शिल्पकलेचं एक निर्माण करण्यासाठी अक्षरशः त्यांनी ध्यास घेतलेला होता. आणि या ठिकाणाहून अनेक ठिकाणी तुम्हाला बुद्धाच्या मूर्त्या घडवण्यात आल्या. त्यामुळे या ठिकाणाला आपण गांधार स्कूल असं म्हणतो. तर या गांधार स्कूलामध्ये हे जे शिल्पकार होते, हे शिल्पकारांनी कशाच्या काय विषय काय होता त्यांचा? बुद्धाच्या मूर्ती तर घडवायच्या, पण विषय पण पाहिजे. अभ्यासू दिसतात, अभ्यास केलेला होता. बुद्ध कसा दिसतो, बुद्ध कसा असायला पाहिजे, त्याचे गुण काय, त्रिपिटकामध्ये गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी वाचायला मिळतात. तर त्याच्यावरून त्यांना अभ्यास करून अगोदरच बुद्ध कसा असायला पाहिजे हा तर त्यांचा अभ्यास होताच. फक्त एक वाट होती की ही अनुमती कधी मिळते. त्यामुळे त्यांना ती अनुमती मिळाली आणि त्यांनी 2 प्रकारच्या मूर्त्या त्यामध्ये घडवण्याला सुरुवात केली. तर हा विषय कोणता? तर एक शिल्पपट. ह्या शिल्पपटामध्ये एकूण आपल्याला 11 ते 12 प्रकारच्या शिल्पपटामध्ये मूर्त्या आपल्याला मिळतात. आता 12 प्रकारच्या कोणत्या? तर महामायेचं जे स्वप्न होतं तिथेपासून तर महापरिनिर्वाणापर्यंत असे ह्या 12 ज्या घटना आहेत त्या मूर्त्या मिळतात. ह्या शिल्पपटामध्ये आल्या. स्वतंत्र मूर्ती निर्माण झाली. स्वतंत्र मूर्तीमध्ये बुद्ध विविध मुद्रेमध्ये त्यांनी साकारला. त्या मुद्राचा अभ्यास नंतर आपण करूच. विविध याच्यामध्ये तो साकारला. त्यानंतर पुन्हा एक नवीन प्रकार आपल्याला गांधार कलेमध्ये दिसतो, तो म्हणजे स्टको. आता हे स्टको काय, तर मी याच्यानंतर पुढे येईल. पहिले माध्यमावर येऊ आपण, मग माध्यम. आता ह्या मूर्त्यांचं ह्या घडवण्याचं माध्यम काय, तर जनरली आपल्याला पाषाणाचंच आपल्याला मिळतं. परंतु तो शिस्ट नावाचा जो पाषाण होता तो सॉफ्ट असतो थोडा, आणि तो जो पाषाण आहे तो आपल्याला स्वातची घाटी, गांधार, अफगाणिस्तानचा काही प्रदेश, जलालाबादचा काही प्रदेश, अशा अनेक ठिकाणी तो आपल्याला मिळतो. आणि या ज्या भागामध्ये जेवढ्या काही आपल्याला मूर्त्या मिळाल्या, ज्या मूर्त्यांची घनता याच्यामध्ये जास्त, त्या शिस्टमध्ये आपल्याला मिळालेल्या आहे ही शिस्ट. त्यानंतर बाहेर पुऱ्या गांधारमध्ये अजून एक मूर्तिकलेचा आपल्याला दिसतो, त्याला स्टको म्हणतो. आता हे स्टको काय, तर इतर जो प्रदेश होता त्या प्रदेशामध्ये हा शिस्त नव्हता. शिस्ट म्हणजे हा दगड पाषाण उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्यांनी एक स्टको नावाची एक पद्धत अंगीकारली. ती स्टको अशी भाजलेली माती, वाळू यांचं एक मिश्रण असते. त्याच्यामध्ये चुना टाकला जातो, त्याच्यामध्ये काही हस्क वगैरे असं मिक्स केलं जातं आणि त्याची एक सांगाडं करून एक बॉडी बनवली जाते. थोडक्यात आजकाल सांगायचं म्हटलं म्हणजे आपण ज्या गणपतीच्या मूर्त्या ज्याप्रमाणे बनवतो त्याच पद्धतीचं त्याच्यामध्ये एक बॉडी बनवायची, एक स्ट्रक्चर बनायचं ॲनाटॉमिकली. आणि ते स्ट्रक्चर त्याच्यानंतर त्याला डोकं, त्याचे चेहऱ्याचा साचा करून ते चेहरा हे करायचा, त्याला ते जोडायचं आणि त्याच्यातून ती मूर्ती साकार करायची. मूर्त्या नंतर अतिशय सुंदर पाहायला, त्यांचे कपडे वगैरे वगैरे सगळं साकार करायचं. तर ह्या ज्या स्टकोच्या ज्या मूर्त्या आहेत ह्या मूर्त्यासुद्धा आपल्याला मिळाल्या त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं ही जी गांधार शैलीतील ज्या काही मूर्त्या होत्या ह्या जवळपास आपल्याला सगळ्यात पहिले एक गांधारमध्ये एक तक्षशिलेजवळ एक विम्रान नावाचं एक गाव मिळतं. त्या विम्रानमध्ये सगळ्यात पहिली मूर्ती आपल्याला ती मिळालेली आहे आणि तिचा कालावधी इसवी सन 50 या पद्धतीनं तज्ज्ञांनी तो जाहीर केलेला आहे आणि ती एक मूर्ती सुरुवातीपासून आपल्याला दिसते. आता आपण बौद्ध मूर्तीतील एक मथुरा शैली घेऊ. या मथुरा शैलीचं, आता मथुरेमध्ये सुद्धा बुद्धाच्या मूर्ती मिळालेल्या आहेत. तर मथुरेमध्ये काय, तर गांधारप्रमाणेच मित्र मथुरासुद्धा एक असं एक केंद्र होतं की ते केंद्रसुद्धा व्यापारी होतं. त्या व्यापाराचं केंद्राचं मी तुम्हाला एक छोटीशी 1 मिनिटामध्ये
कसं व्यापार कसा चालायचा त्याचं मी तुम्हाला सांगतो. श्रावस्तीमध्ये एक बावरी नावाचा एक ब्राह्मण हा एक ध्यान साधण्यासाठी किंवा ध्यान साधना शिकवण्यासाठी एक फार प्रसिद्ध होता. हा काळ जवळपास बुद्धाचाच काळ, प्रसेनजितचा काळ. त्यामुळे त्याचं आकिंचनचं जे आहे, जे ध्यान साधनेतलं महत्त्वाचा जो घटक आहे आकिंचन, ते आकिंचनाची पद्धत त्याला दक्षिण काशीमध्ये करायची होती. आणि त्यामुळे तो तिथून श्रावस्तीवरून गोदावरीला आला. गोदावरीच्या याच्यामध्ये त्याने एक आश्रम बांधला आणि आश्रम करून तो राहिला. कालांतरानं त्याला असं कळलं की तथागत बुद्ध हे श्रावस्तीला आलेले आहेत, परंतु या ब्राह्मणाचं वय जास्त झालं होतं. त्यामुळे त्याने त्याचे जे डिसिपल्स होते, त्याचे जे शिष्य होते, ते शिष्य त्याला तिथे पाठवले. तर तो जो मार्ग होता दक्षिणापथ, कसा दक्षिणापथ कोणत्या कोणत्या मार्गाने गेला, तर इथून पैठण, महिष्मती, विदिशानंतर कनौज, कनौजनंतर पाटलीपुत्र, या मार्गाने तो नंतर श्रावस्ती, हा जो मार्ग आहे, हा मार्ग व्हाया मथुरा जायचा, मध्ये एक मथुरा लागायचं आणि ते व्यापाराचं सुद्धा केंद्र होतं. आणि विशेष करून काय की ते सम्राट कनिष्काच्याही अंडरमध्ये होतं, सम्राट कनिष्काच्या अंतर्गत होतं. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा तीच कला अस्तित्वात आली, पण या दोन कलेमध्ये थोडासा आपल्याला फरक दिसतो. म्हणूनच विद्वानांनी, अभ्यासकांनी याला मथुरा स्कूल ऑफ आर्ट आणि गांधार स्कूल ऑफ आर्ट या दोन्ही ठिकाणी बुद्धाच्या मूर्ती मिळत होत्या. तर या पद्धतीनं त्यांनी तो एक अलग वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं हे केलेलं आहे. आता याच्यानंतर मी तुम्हाला गांधार, मथुरा याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता स्लाईडच्या माध्यमातून आपण जाऊया. तर मित्र, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 500 वर्षापर्यंत आपल्याला ज्या बुद्धाच्या ज्या मानवी रूपातल्या ज्या मूर्त्या दिसत नाही, परंतु 500 वर्षापर्यंत आपल्याला बुद्धही आपल्याला अब्सेंट ठेवता येत नाही किंवा अनुपस्थित ठेवता येत नाही. त्यामुळे तेव्हाच्या ज्या स्थविरांनी जे एक बुद्धाचा भास व्हावा, त्या बुद्धाचा भास व्हावा म्हणून त्यांनी एक बोधिवृक्षाचं बुद्धाचं जे आहे, हा बोधिवृक्ष बघा, आणि हे त्याची पूजा करत आहेत. हे बघा, हे त्रिरत्न आहे. आणि हे बुद्ध, याला एक बुद्धाचं भासमान रूप तयार केलं, बुद्ध प्रतीक म्हणून केलं, आणि या बुद्ध प्रतीकाला हे लोक पूजा अर्चा करत आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, पूजा अर्चा जी आवडतं, जे आपल्याला जे होतं तेच सोडलं नाही, परंतु बुद्ध वचन होते की प्रतिमा पूजा मला आवडत नाही, म्हणून प्रतिमा तर असू द्या, पण प्रतीक पूजा द्या. तर त्या प्रतीक पूजा आपल्याला याच्यामध्ये दिसतात. हे आहे बोधी वृक्ष. त्यानंतर तुम्हाला दिसतो हे बुद्धाचा स्तूप. इथे सुद्धा एक फार मोठं मंगलकार्य, गुणगान सुरू आहे, पूजा अर्चा सुरू आहे, आणि हे बुद्धाचं एक भासमान रूप आहे या ठिकाणी. हे बघा, या ठिकाणी एक बुद्धाचं रूप आहे. तर ही एक प्रतीक पूजा त्या काळामध्ये, 500 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला दिसून येते. त्यानंतर हे दुसरं बुद्ध म्हणजे हे धम्मचक्र, आणि हा स्तंभ आहे, आणि इथे हे मृगदाय वन दिसलेलं आहे. इथं मृग दाखवतात आपल्याला, हे मृग आहे. आणि या सगळे जे उपासक आहे, स्त्री पुरुष वगैरे वगैरे, हे सगळे या ठिकाणी बुद्धाच्या पूजेसाठी, बुद्धाच्या उपासनेसाठी इथे जमा झालेले आहे. त्यामुळे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून पडते. यानंतर आपण ही प्रतीक पूजा संपली, यानंतर आपण प्रतिमा पूजाकडे येतो. आणि ती प्रतिमा पूजा कोणाच्या काळात झाली, तर ही प्रतिमा पूजा हे आहे कुशाण सम्राट कनिष्क. हे कुशाण सम्राटाचं एक सोन्याचं नाणं आहे, आणि त्याच्यावर त्यांची मुद्रा आहे. मुद्रा म्हणजे चित्र केलेलं आहे, आणि हे हा लेख आहे. हे कुशाण सम्राट, या कुशाण सम्राटाचं आपण इथे बघूया. हे त्याचं एम्पायर होतं, हे त्याचं साम्राज्य होतं. आणि या साम्राज्यामधून हे बघा, या ठिकाणी उत्तर पश्चिम भागेकडे आपल्याला दिसतं, इथे बल्क आहे. हा कॅस्पियन समुद्र आहे. हा कॅस्पियन जो समुद्र आहे तुम्हाला, हा जो आहे, इथून हा हिमवत हा मार्ग होता. हा हिमवत जो मार्ग आहे, या ठिकाणी बल्क वगैरे येतो, आणि हा ग्रीककडे जातो, इथून इकडे हा मार्ग. तर हे कुशाणाचं साम्राज्य होतं. हा सगळा भाग गांधार वगैरे, हा जो प्रदेश आहे हा गांधार, आणि हा जो प्रदेश आहे इथे मथुरा आपल्याला दिसते.
त्यानंतर हे बघा, हा गांधार प्रदेश, हे गांधार, ते गांधार स्कूल ऑफ आर्ट आपण ज्याला म्हणतो, हे गांधार आणि हे इथे मथुरा, हा संपूर्ण जो परिसर होता, हा संपूर्ण प्रदेश होता, हा संपूर्ण प्रदेश कनिष्काच्या साम्राज्याचा भाग होता किंवा कनिष्काचं साम्राज्य होतं. आणि या दोन्ही ठिकाणी आपल्याला त्या बुद्धमूर्तीचं जे घडवण्याचे जे केंद्र होते ते आपल्याला दिसून पडते. त्यानंतर आपण आता गांधार बौद्ध मूर्तिकला काय होतं, तर गांधारामध्ये ही गांधार मूर्ती, आता या गांधार मूर्तीमध्ये आपल्याला एक फरक दिसतो, तो फरक मी शेवट तुम्हाला दाखवेल, परंतु याच्यामध्ये ही मुद्रा आहे, ही ध्यान मुद्रा आहे. आता ही ध्यान मुद्रा कशी अस्तित्वात आली, बाकीच्या इतर पुस्तकामध्ये किंवा कोणत्या पुस्तकामध्ये ज्या मुद्रा असतात त्यालासुद्धा एक इतिहास असतो. तर बौद्ध मूर्तीच्या संदर्भामध्ये आपल्याला एक वेगळा इतिहास मिळतो. तो वेगळा इतिहास याच्यासाठी मिळतो की त्यांनी त्याच्यामधूनच अभ्यास करून, त्रिपिटकामधूनच अभ्यास करून तो आपल्याला त्यांच्या मुद्रा घेतलेल्या आहेत. तुम्हाला आठवत असेल की तथागत बुद्धांनी 6 वर्षापर्यंत अत्यंत खडतरपणे एक तपश्चर्या केली. त्या तपश्चर्या ध्यान साधना केली आणि त्या ध्यान साधना म्हणून एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांना हे सत्य जे आहे, नवीन धर्माचं सत्य जे बसलं ते ध्यान साधना, त्याची ही ध्यान साधना पिंपळाच्या वृक्षाखाली हे 6 वर्षापर्यंत केली. काही काळ तर त्यांनी इतकी कडक आणि इतकी खडतर अशी तपश्चर्या केली की त्यांचं देहसुद्धा कृश झाला होता. त्यानंतर ही जी तपश्चर्या आहे ही उरवेलाला आपल्याला दिसते आणि त्यामधून हा जो आहे, ही जी ध्यानमुद्रा आपण घेतलेली आहे ती ध्यानमुद्रा ध्यान साधनेचं एक प्रतीक आहे आणि बुद्ध ज्ञानामध्ये बसलेली आहे. त्यानंतर ही आहे भूमिस्पर्श मुद्रा. ही बघा, ही भूमिस्पर्श मुद्रा. आता भूमिस्पर्श मुद्रेचं थोडी पार्श्वभूमी अशी, ही भूमिस्पर्श मुद्रा जेव्हा तथागत बुद्ध हे ध्यान साधनेला बसले आणि ते त्यांचं जो उद्दिष्ट होतं, त्यांचं ध्येय होतं की एक नवीन सत्य, नवीन खोज त्यांना मिळालेला होता आणि ते त्याच्या अगदी जवळ पोचलेले होते. त्यावेळेस एक काही वाईट शक्ती ज्या असतात त्या वाईट शक्ती तुम्हाला त्याच्यापासून परावृत्त करतात आणि बौद्ध साहित्यामध्ये या वाईट शक्तीला मार असं म्हटलेलं आहे किंवा मारसेना. आता हा मार कोण, तर हा वाईट शक्ती किंवा वाईट विचार किंवा वाईट घटक याचा एक सरदार किंवा याचा एक पुढारी, त्याला मार म्हणतात. त्याचे बाकीचे असतात, त्याच्यामध्ये असतो ईर्ष्या, त्याच्यामध्ये द्वेष, मत्सर, त्याला कोणत्याही गोष्टीपासून परावृत्त करणे, त्याच्यावर अनेक लोभ किंवा अनेक काही हे करणे. इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत असेल. हे बघा, हे सगळी मारसेना आहे. इथे बघा, ह्या स्त्रिया आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथं प्रत्येक त्याला डिस्टर्ब किंवा त्याला एक त्रास किंवा काही ह्या देण्यापासून जेव्हा केव्हा तो परावृत्त होईल तेव्हा. परंतु झालं काय की मारसुद्धा या सेनेचा बुद्धाच्या याच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. त्यावेळेस मार चिडला आणि मार म्हणाला, एक गिरीमेखला नावाच्या हत्तीवर तो आला आणि तो उतरला आणि तो बुद्धाला म्हणतो, तथागताला म्हणतो की तू इथे का बसलास, हे तुझं आसन नाही आहे. तर तो बुद्ध म्हणतात, हे माझं आसन नाही आहे, ध्यान साधण्याचं माझं आसन नाही आहे, त्याच्यासाठी तुझ्याजवळ काय प्रूफ आहे किंवा काय एव्हिडन्स आहे. तर तो म्हणतात, हे माझी सेना जी आहे हे सांगते की तुझं आसन नाही आहे. त्यावेळेस त्या सेनेला तो विचारतो की हे बघा, ते म्हणतात हे तुझं आसन नाही आहे. तर मार त्याला म्हणतो की तू सांग आता, का तुझ्याजवळ हे तुझं आसन आहे तर तुझ्याजवळ काय प्रूफ आहे, काही एव्हिडन्सेस आहे, हे आहे. त्यामुळे तिथे त्या अशा ठिकाणी, जंगलाच्या ठिकाणी किंवा एका निर्मनुष्य ठिकाणी, एका अशा ठिकाणी, शांततेच्या ठिकाणी कुठून कोण आणणार आहे आपल्याला की हे माझ्या बाजूने बोलतील. त्यावेळेस बुद्ध म्हणाले, ही भूमी माझी साक्षीदार आहे, ही भूमी माझी एव्हिडन्सेस आहे, ही भूमी माझ्यासाठी सगळं सांगेल की हे माझं आसन आहे. आणि त्यावेळेस अक्षरशः त्या ठिकाणी भूमीला त्यांनी हात टेकला आणि त्यांनी सांगितलं, हा माझा पुरावा आहे. त्यामुळे मार तिथून निघून गेला आणि मारानं ते मान्य केलं आणि तिथून त्याचा माराचा प्रभाव झाला. म्हणून ती भूमिस्पर्श मुद्रा, इतर मायथॉलॉजीमध्ये भूमिस्पर्श मुद्रेला अनेक अर्थ असू शकतात, परंतु बुद्ध मायथॉलॉजीमध्ये, बुद्धाच्या याच्यामध्ये भूमिस्पर्श मुद्रा जी आहे त्याला हा त्याचा एक इतिहास किंवा त्याच्या मागची पार्श्वभूमी आपण म्हणतो. तर ही आहे धम्मचक्र मुद्रा. धम्मचक्राच्या मुद्रेच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला एक पार्श्वभूमी दिसते.
ज्यावेळेस बुद्ध सिद्धार्थापासून बुद्ध झाले आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आता हा माझा जो धम्म आहे हा मी कोणाला तरी आपल्याला सांगितला पाहिजे, कारण हा जर मी असाच ठेवला तर या जगाचं लोककल्याण कसं होईल. त्याच्यासाठी त्यांनी हा धर्म सांगायला पाहिजे, कोणाला तरी द्यायला पाहिजे. आणि मग आता कोणाला द्यायचा, त्याच्या मनामध्ये एक तथागताच्या मनामध्ये एक विचार आला. मी ज्या गुरुकडे ध्यानसाधना शिकत होतो त्या गुरुकडे मी जाऊन हा त्याला सांगतो. त्यांना सांगितलं, कळलं की जे आलार कलाम होते ते सुद्धा या जगामध्ये नाही आहे. त्यानंतर त्यांना दुसरे गुरु जे होते त्यांचं एक आठवण झाली की मी त्यांच्याकडे गेलो पाहिजे, ते सांगतील, त्यांच्याकडे माझं एक मत मांडेल. त्यानंतर त्यांना कळलं की ते पण सुद्धा या जगामध्ये नाहीत. मग आता विचार आला, परंतु बुद्ध ज्यावेळेस साधनेला होते आणि बुद्धासोबत 5 लोक जे होते, 5 त्यांचे एक सहकारी होते, ते बुद्धाला सोडून निघून गेले होते. बुद्धाला सोडून का निघून गेले होते की बुद्धानं अन्नग्रहण केलं होतं, खडतर तपश्चर्या याच्यामध्ये त्यांनी त्याचा भंग केला होता असं त्यांना वाटायचं. तर त्यामुळे त्यांना असं वाटलं की ते लोक आता असतील कुठे. तर अशी माहिती मिळाली की ते सारनाथजवळ मृगदाय वनामध्ये आहेत आणि त्यामुळे बुद्ध तिकडे निघाले. बुद्ध गेल्यानंतर सारनाथमध्ये पोहोचल्यानंतर ते जे 5 संन्यासी होते त्यांनी बुद्धाचा आदर सत्कार केला आणि आदर सत्कार केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तथागत किंवा सिद्धार्थ तू काय करत होता. त्यांनी सांगितलं की मला तू अशा याच्यामध्ये तुम्ही बोलणं उचित नाही. मी आता तथागत झालेलो आहे, मी बुद्ध झालेलो आहे, मला एका नवा धर्माचा शोध लागलेला आहे आणि ते सांगण्यासाठी मी तुम्हाला आलेलो आहे. त्यामुळे त्या 5 जे लोकांचं जे होतं किंवा 5 संन्यासी होते त्यांनी जे ठरवलेलं होतं की एक आपण आपल्याप्रमाणे त्यांना वागणूक द्यावी, ते ॲटोमॅटिकली त्यांची कमी झाली आणि त्यांच्याप्रती एक आदर निर्माण झाला. आणि त्या 5 लोकांना तथागत बुद्धांनी पहिले त्यांनी दीक्षा देऊन त्यांना भिक्खू केलं. त्यानंतर वाराणसीमध्ये एक यश नावाचा एक कुलपुत्र होता. कुलपुत्र इन द सेन्स की तो एक श्रेष्ठी होते, एक बँकर्स होते, त्याचा एक पुत्र होता. त्या पुत्राला इतकं श्रीमंती, इतकं सगळं की त्याला त्याचा वीट आलेला होता आणि त्यामधून त्याला काहीतरी एक कुठेतरी त्याला शांती मनाची पाहिजे होती. आणि त्याला कळलं की सारनाथच्या मृगदाय वनामध्ये कोणीतरी महान तपस्वी आलेला आहे आणि मला तिथं गेलं पाहिजे. तर तो यश कुलपुत्र तिथे गेला आणि त्याने सांगितला, मी संतप्त आहे, मी या जगामध्ये ऐहिक जीवनापासून अत्यंत संतप्त आहे. बुद्ध म्हणतात मी असंतप्त आहे, मी शांत आहे, बस इथे, तुला काय पाहिजे. त्यावेळेस सांगितलं की मला या जीवनाचा ऐहिक जीवनाचा हे आलेला आहे, मी तुम्हाला शरण येतो आहे, मला सामावून घ्या, मला घ्या. त्यावेळेस तथागत बुद्धांनी त्याला दीक्षा दिली आणि दीक्षा ही अत्यंत साधी होती. येही भिक्खवे हा एक शब्द म्हणून त्यांनी त्याला बौद्ध संघ त्यावेळेस स्थापन झालेला नव्हता. त्यावेळेस त्याला तिथे दीक्षा दिली. त्यानंतर ही जी घटना आहे ही घटना त्या यशच्या मित्रांना माहीत झाली आणि यशचे जे लहानपणाचे जे मित्र होते 4 त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांची बुद्धाकडून दीक्षा घेतली. असे करता करता त्यानंतर अजून त्यांचे जे मित्रांचे मित्र वगैरे जे होते त्या मित्रांच्या मित्रामधून त्यांनी पुन्हा 50 लोकांनी त्यावेळेस दीक्षा घेतली बुद्ध धम्माची. आणि असे ते त्यावेळेस 5, 4, 9 आणि यश हा 10 आणि पुन्हा हे जे आहेत हे 50 लोक, याच्यापैकी असं 60 लोक सारनाथला बुद्धाचे पहिले शिष्य झाले. आणि नंतर तथागत बुद्धाला असं वाटलं की आता आपला इथून संघ झाला पाहिजे. हे 60 लोक माझ्याबरोबर फिरण्याला नको, हे 60 लोक अनेक दिशेने जायला पाहिजे आणि त्यांनी बुद्धाचा धम्म जो आहे तो वाढवला पाहिजे, त्याचा प्रचार केला पाहिजे. आणि मग बुद्ध त्यावेळेस ते म्हणतात की चरत भिक्खवे चरिक बहुजन हिताय बहुजन सुखाय अर्थात हिताय देव मनुष्यान देसेत भिक्खवे धम्म आदि कल्याण मध्य कल्याण पर्यवसान कल्याण
सात्य सभ्य जन ब्रह्मचर्य प्रकाशन. अर्थात हे भिक्खूंनो, लोकांच्या हितासाठी, त्यांच्या कल्याणासाठी तुम्ही चरिका करा. ज्या धम्माचा प्रचार तुमच्याकडून होणार आहे तो आदिमंगल, मध्यमंगल व अंतमंगल आहे. अशा धर्मांचा तुम्ही लोकांना त्यांना तुम्ही उपदेश करा. आणि हो, तुम्ही एका दिशेने दोन जाऊ नका, वेगवेगळ्या दिशेने तुम्ही निघा. असं जे त्यांना उपदेश केला त्याला आपण धम्मचक्र प्रवर्तन म्हणतो. ही पहिलं धम्मचक्र प्रवर्तन जे आहे ते सारनाथच्या मृगदाय वनामध्ये झालं. त्यावेळेस हे जे 60 भिक्खू होते अनेक दिशेनं निघून गेले. आणि हीच ती धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा. ही आहे बुद्धाची अभय मुद्रा. अभय मुद्रा ही अभय याच्यासाठी की जिथं भय संपते किंवा एक उन्मत्तपणा किंवा काही याचा नाश होतो, अशा पद्धतीचं हे अभय मुद्रा. अभय मुद्रेच्या मागची एक संकल्पना किंवा एक गोष्ट अशी आहे की जेव्हा बुद्धाचे चुलत बंधू, जे त्यांचं नाव देवदत्त होतं, आणि त्या देवदत्त आणि बुद्ध यांच्यामध्ये कधीही पटलेलं नाही. देवदत्त हा बुद्धाला कशा अडचणीमध्ये येईल, त्यांना हानी त्याच्याकडून कशी पोचेल या संदर्भामध्ये ते विचार करत असायचे. आणि या विचाराच्या संदर्भामधून त्यांनी एक मदमस्त हत्ती, एक त्याला आपण पिसाळलेला म्हणता येणार नाही, परंतु जो मद झालेला आहे, जो खुंकार झालेला आहे, असा हत्ती बुद्धांच्या वाटेवर सोडला. बुद्ध इकडून जात होते, हत्ती तिकडून येत होता. आणि त्यामुळे आता असं वाटलं की हा हत्ती बुद्धांना काहीतरी हानी पोचवणार, फार मोठी हानी होणार आहे, काहीतरी होणार. परंतु आश्चर्य झालं, बुद्ध चालत 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 त्या समोर आले, परंतु हत्ती मात्र त्याच दिशेने, त्याच संत गतीनं तिथंपर्यंत येऊ पोचला नाही. आणि एक वेळ अशी आली की बुद्धाच्या समोर त्यांनी नतमस्तक केलं. नतमस्तक केल्यानंतर तो हत्ती तिथे थांबला. तर याच्यावरून काय की तिथे ते जे भय होतं ते भय तिथं नष्ट झालेलं आहे. आणि त्या भयामधून जे नुसतंच भय जर नष्ट झालेलं नाही तर तिथून तुम्हाला जे एक वेगळी किंवा एक वाईट शक्ती आहे, त्या वाईट शक्तीचा सुद्धा तिथे नाश झालेला आहे. तर ही आहे अभय मुद्रा. वरद मुद्रा. तर त्याच्यानंतर आपल्याला एक वरद मुद्रा सुद्धा दिसतं. ती वरद मुद्रा, आता ही वरद मुद्रा नाही आहे, ही महापरिनिर्वाण मुद्रा आहे. आणि ती महापरिनिर्वाण मुद्रा जी आहे ही बुद्ध यांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यानंतर ही महापरिनिर्वाण मुद्रा जी आपल्याला दिसून येते. तर ही हे बघा, हे महापरिनिर्वाणाच्या याच्यामध्ये, या मुद्रेमध्ये शोक व्यक्त करणारे कसे लोक बिलकुल शिल्पकलेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं दाखवलेलं आहे ते आपल्याला दिसून येते. त्यानंतर तुम्हाला गांधार कलेमध्ये यापूर्वी सांगितलं की गांधार कलेमध्ये शिल्पपट, जसं आता आपण हा शिल्पपट पाहतो, त्यानंतर ज्या बाकीच्या काही मूर्त्या, स्वतंत्र मूर्त्या, त्यामुळे अजून एक दुसरा सेक्ट आपल्याला गांधार कलेमध्ये दिसतो. गांधार कलेमध्येच नाही तर तो आपल्याला मथुरा शैलीमध्ये सुद्धा दिसून येतो. तो म्हणजे बोधिसत्व. तर हे बोधिसत्व म्हणजे काय की एक उद्यम, एक प्रयत्नाची पराकाष्ठा, लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणारा एक सत्वशील माणूस, त्याला इथे एक उपमा दिलेली आहे बोधिसत्व. आणि त्या गांधार कलेमध्ये, इव्हन गांधार कलेमध्येच नाही तर मथुरा कलेमध्ये सुद्धा आपल्याला बोधिसत्व दिसून पडतो. आणि ते बोधिसत्वाची ज्या आहेत त्या मूर्त्या बोधिसत्वाचं. बोधिसत्वाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे काय की हे बुद्ध होण्याच्या पूर्वीची अवस्था, हे राजसी म्हणजे याचा बघा, हे गृहस्थी असतात, परंतु लोकांच्या कल्याणाचा ध्यास असतो. त्या गांधार कलेतील बोधिसत्वाच्या या मूर्त्या आहेत. या मूर्त्यांना आताच्या संदर्भामध्ये आपल्याला मैत्रेय असं आपण म्हणतो, हे बोधिसत्व आहे. याच्यानंतर गांधार कलेमध्येच एक स्टको, मी तुम्हाला मागेच सांगितलं की स्टको ही कला काय आहे. तर स्टको ही कला सुरुवातीला एक आपल्याला अलेक्झांड्रियामध्ये आपल्याला या स्टकोचं एक
माध्यम त्या काळामध्ये दिसून येतं. ते अलेक्झांड्रियावर नंतर पर्शियाचं राज्य केलं. पर्शिया म्हणजे कोण, तर त्या बुद्धाच्या काळापासूनच एक सायरस नावाचा जो पर्शियाचा राजा होता, नंतर डेरियस आला आणि त्यांनी तो अलेक्झांड्रियाचा भाग आपल्या ताब्यामध्ये घेतला. त्यानंतर अलेक्झांडरने सुद्धा तो भाग ताब्यामध्ये घेतला आणि त्या काळामध्ये त्या भागामध्ये ही जी एक स्टकोची कला होती, ती स्टकोची कला अस्तित्वात होती. ती स्टको म्हणजे एक स्ट्रक्चरल मॉडर्न करणे आणि त्याला साच्यातलं एक मुखवटा लावणे आणि त्याच्यापासून एक मूर्ती तयार करणे. तर झालं काय, ही कला अलेक्झांड्रियामधून पर्शियामध्ये आली आणि पर्शियामधून आपल्याला ह्या ज्या मूर्त्या दिसतात त्या पर्शियामधून गांधारमध्ये आल्या. तर याच्यामध्ये हे बघा, हे जे आहेत हे तुम्हाला स्टकोमधले स्टको आर्ट ज्याला तो बुद्ध आहे. आता हा पाषाणामध्ये नाही आहे. हा पाषाणामध्ये याच्यासाठी नाही आहे की ह्या पाषाणामधून त्या भागामध्ये ज्या भागामध्ये ह्या मूर्त्या मिळाल्या त्या भागामध्ये शिष्ट नावाचं पाषाण मिळत नाही. आणि शिष्ट नावाचं पाषाण तर हे आहे चुना, भाजलेली माती आणि त्याच्यामध्ये हस्क, अशा पद्धतीचं चुना आणि हे जे मिश्रण आहे याच्यापासून हे तयार केलेलं आहे. तर अशा आपल्याला याच्यामध्ये हे बघा ध्यानमुद्रेमधली ही मूर्ती आपल्याला दिसते. नंतर या ठिकाणी आपल्याला धम्मचक्र च्या मधली आपल्याला एक मूर्ती दिसते. ही जगामध्ये अत्यंत प्रसिद्ध ठरलेलं हे शीर्ष आहे बुद्धाचं. हे हिड्डा नावाच्या अफगाणिस्तानमध्ये आपल्याला मिळालेलं आहे आणि ह्या मूर्तीच्या याच्यावर तुम्हाला एक ओथंबून अशी करुणा आपल्याला बुद्धाच्या मूर्तीवर आपल्याला दिसून पडते आणि हे अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही एक मूर्ती त्याच स्टकोच्याच याच्यामध्ये याच्या विशेष अशा आपल्याला काही मुद्रा असायला पाहिजे, परंतु त्या तुटल्यामुळे आपल्याला दिसू शकत नाही. त्यानंतर जसं गांधारमध्ये आपल्याला दगडाच्या मूर्तीमध्ये जसे बोधिसत्व दिसले तसे हे सुद्धा इथं स्टकोमध्ये सुद्धा बोधिसत्वाचं याच्यामध्ये आलेलं होतं. त्यानंतर तर हा एक आहे, हे राजसी थाट बघा, त्याच्यावर राजसी वगैरे दिसतं म्हणजे राजकुमारासारखं दिसतो. हा सुद्धा एक बोधिसत्व होता, हा गांधारचा. यानंतर आपल्याला मथुरा बौद्ध मूर्तिकलेकडे आपण यामध्ये ही बघा, ही बुद्धाची अभयमुद्राच्या मागची मी तुम्हाला एक जी पार्श्वभूमी आहे ते सांगितलेली आहे याच्यामध्ये. आणि गांधार कलेतील काय फरक आहे हे नंतर मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर ही अभयमुद्रानंतर ही पुन्हा आपल्याला धम्मचक्र, ह्या सगळ्या मथुरा शैलीतील मूर्त्या आहेत. हे बघा इथं मध्ये तुम्हाला हे दिसते, हे बघा इथं एक भूमिस्पर्श मुद्रा आहे. नंतर ह्याच्यामध्ये हे एक वरद मुद्रा दिसते. आता हे बाकीच्या वरद मुद्रेच्या संदर्भामध्ये सांगायचं म्हटलं म्हणजे अजून एक तुम्हाला सांगतो की वरद म्हणजे वरदान देणे. बाकीच्या इतर मूर्त्यामध्ये जसं आपण इतर मायथॉलॉजीमध्ये करतो की त्यांनी तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी काही वरदान मागितलं आणि त्या वरदानामध्ये एखाद्या देवानी, एखाद्या ऋषीने किंवा काही त्याला एक वरदान दिलं की मला ही शक्ती पाहिजे, ती शक्ती पाहिजे, अमुक शक्ती पाहिजे. इथे तसं नाही, हे वरदान दुसरं आहे. हे वरदान तुम्हाला असं सांगतो की जेव्हा केव्हा बुद्ध एखाद्याच्या घरी जेवण करायला जायचे किंवा भोजन दान घ्यायला जायचे किंवा एखादं दान म्हणजे चिवरदान आहे, भोजन दान आहे आणि तुम्हाला एक सांगतो की दुसरं म्हणजे विहाराचं जे दान आहे, अशा दान घेतल्यानंतर बुद्ध त्यांना संप्रहर्षण करत होते, अनुमोदन देत होते, त्यांना आशीर्वाद देत होते. हे त्यांचं वरदान होतं त्यांच्यासाठी. तर हे वरदान आपल्याला या वरद मुद्रेतून दिसते, ही आहे वरद मुद्रा. त्यानंतर गांधार कलेप्रमाणेच आपल्याला मथुरा कलेमध्ये सुद्धा बोधिसत्वाच्या काही मूर्त्या दिसून पडतात, पण त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. ही आहे बोधिसत्वाची मूर्ती, पण गांधार कलेतलं बोधिसत्व वेगळं आहे आणि इथल्या जरा घडांमध्ये किंवा त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये थोडासा फरक आहे. त्यानंतर हा एक आहे. तर मित्रहो, हे झालं आपल्याला मूर्तीच्या संदर्भामध्ये. आता नेमका याच्यामध्ये आपल्याला फरक काय जाणवतो, गांधार मूर्तिकला आणि मथुरा मूर्तिकला याच्यामध्ये कोणता फरक आपल्याला दिसून पडतो, तर ह्या फरकाविषयी आपल्याला आता थोडी चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे. तर ही जी चर्चा आहे, हे बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. हा मथुरा शैलीतील बुद्ध आणि हा गांधार शैलीतील बुद्ध, दोघांमध्ये फरक आहे. आता याच्यामध्ये काय फरक आहे, पहिले आपण त्याचे घटक घेऊ. त्या घटक प्रदेशाच्या बाबतीमध्ये हा मथुरा प्रदेशामध्ये आपल्याला ही मूर्ती मिळतं, तर ही गांधार प्रदेशामध्ये ही मूर्ती मिळतं.
दुसरं आहे की या दोन्ही प्रदेशातल्या ज्या कला आहे, मथुरा शैली किंवा गांधार शैली, हे कोणाच्या काळामध्ये उत्कर्षाला आले, तर दोघांचे उत्तर एकच आहे, ते आहे कुशाण काळ आणि विशेष करून कनिष्काचा काळ. त्यानंतर दोघांच्याही संदर्भामध्ये काय फरक जाणवतो, एक या दोघांची प्रेरणा काय होती, तर प्रेरणासुद्धा यांची बुद्धच होती. दोघे बुद्धच दिसतात. त्यामुळे या दोन्ही शैलीची आपल्याला प्रेरणा जी आहे ते बुद्धाचीच प्रेरणा दिसते. नंतर याच्यामध्ये शिल्प माध्यम काय आहे, तर शिल्प माध्यमामध्ये आपण जाऊ. या शिल्प माध्यमामध्ये हाही पाषाण आहे, हाही पाषाण आहे. परंतु हा पाषाण जो आहे हा फतेपूर सिकरी आणि भरतपूरच्या खाणीमधील मथुराजवळ आहे, तिथला पाषाण आहे. आणि हा गांधार आहे, स्वात व्हॅली ज्याला म्हणतो, स्वॅट नदी आहे त्याच्या परिसरामध्ये किंवा गांधारच्या परिसरामध्ये जो मिळतो तो हा शिष्ट नावाचा एक पाषाण आहे. आणि आता आपण कालखंडामध्ये घेऊ, तर कालखंडामध्ये गांधार हे जे आहे, गांधार मूर्तिकला जी आहे, इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये आपल्याला अगदी सुरुवातीपासून आपल्याला अस्तित्वात आलेली दिसते. तर हे इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून आपल्याला म्हणजे दोन्ही ह्याच्यामध्ये जवळपास 75 ते 100 वर्षाचं अंतर आपल्याला दिसते यामध्ये. नंतर आता आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो कलागुण. कलागुण आता याच्यामध्ये कलेचं काय तुम्हाला, तर तुम्ही बघा याच्यामध्ये जे आहे ते जे आहे भाव जे आहे, आपल्याला तुम्हाला ही जी भाव आहे ते जे भाव आहे ते तुम्हाला एक अध्यात्म भाव दिसतो. याच्यामध्ये दिसतो अध्यात्म भाव. याच्यामध्ये तुम्हाला एक करुणेचा भाव दिसतो, करुणा दिसते, ओथंबलेली करुणा दिसते. नंतर दुसरा भाव याच्यामध्ये याची रचना बघा. हे रचना जी माणसल स्वरूपाची आपल्याला दिसते, गोल गोल स्वरूपाची दंड. पण इथे तुम्हाला एक स्नायू, पिळदार शरीर ज्याला म्हणतो, ते पिळदार शरीर हे युनानी कलेचं अत्यंत मोठं लक्षण आहे. आणि हे प्रसिद्धही याच्यासाठीच आहे. हे बघा, याच्यामध्ये हे पिळदार शरीर आपल्याला दिसून पडते. नंतर या दोघांमधला फरक आपल्याला असा दिसतो, केशरचना. ही केशरचना सरळ आहे, परंतु मागच्या साईडला विंचरलेली आहे आणि मध्यावर त्याला एक जुळा बांधलेला दिसतो. पण इथे कसं आहे, हे घुंगरूदार, म्हणजे एक घुंगरू टाईप जे एक त्याला म्हणतो आपण, गोल गोल बुंदे जे आहे त्या गोल गोल बुंद्याप्रमाणे केलेली आहे. आणि इथे मागं स्वतः आपल्याला विंचरल्यासारखी दिसते. या ठिकाणी दुसरी अजून आहे, हे जे बुद्धाचे जे डोळे आहे हे अर्धोन्मिलित, म्हणजे अर्धवट थोडे उघडलेले आहे. तर गांधार बुद्ध हा पूर्ण डोळे उघडलेला आपल्याला दिसतो. हे त्याचं हे बघा. त्यानंतर ओठाची रचना बघा. हे ओठाची रचना जी आहे या बुद्धाची, इथून पातळ ओठ आपल्याला दिसतात. तर इथे खालचा ओठ हा फुगीरप्रमाणे आहे. दोन्ही ओठ तसे फुगीर, पण खालचा ओठ आपल्याला जास्त आहे. आणि या गांधार शैलीतील मूर्त्या ज्या आहेत त्या अशाच पद्धतीच्या आपल्याला मिळतात. आता कानाच्या पाळ्या ह्या दोन्ही कॉमन आहेत, कारण का दोन्ही ठिकाणी आपल्याला कानाच्या पाळ्या लावून दिसतात. याच्यामध्ये अजून एक आपल्याला एक वैशिष्ट्य असं दिसतं, ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या लहान आकारामध्ये घडवण्यात आलेल्या होत्या आणि ह्या वजनाने सुद्धा हलक्या आहे. तर मथुरा येथील ज्या मूर्त्या आहे, मथुरा येथील जी मूर्ती आहे ती मथुरा मूर्ती मोठ्या आकारामध्ये आणि वजनाने सुद्धा अत्यंत मोठ्या दिसतात आपल्याला. त्यामुळे आणि मुद्रा, ह्या मुद्रा ज्या आहे आतापर्यंत मी तुम्हाला सांगितल्या, ध्यान मुद्रा आहे, धम्मचक्र मुद्रा आहे, वरद मुद्रा आहे, अभय मुद्रा आहे आणि दुसरी एक मुद्रा आहे धम्मचक्र प्रवर्तन. ह्या ज्या आहे, ह्या ज्या भूमिस्पर्श मुद्रा, ह्या मुद्रा ज्या आहे दोन्ही इकडे मात्र आपल्याला सारख्याच आपल्याला पाहायला मिळतात. आणि दोन्ही इकडे अजून एक कॉमन आपल्याला दिसते की दोन्ही ठिकाणी स्टँडिंग बुद्धा, सिटिंग बुद्धा आणि शयन बुद्धा ह्या आपल्याला तिन्ही याच्या मिळते. याच्यामध्ये आपल्याला ही जी कला आहे त्यामुळे पुन्हा आपल्याला दुसरं एक वैशिष्ट्य फरक आपल्याला याच्यामध्ये दिसतो. याचे जे कपडे आहे किंवा हा जे चिवर आहे याच्यामधल्या ज्या चिन्ह आहे किंवा ह्या ज्या लहर आहेत ह्या अत्यंत आकर्षक पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये दाखवलेल्या आहे. तर या ठिकाणी आपल्याला अशा तेवढ्या आकर्षक पद्धतीनं दिसत नाही. तर या पद्धतीनं गांधार आणि मथुरा शैलीतील बुद्धमूर्तीचं विश्लेषण, बुद्धमूर्तीचं व्याख्यान मी या ठिकाणी दिलेलं आहे. मला वाटते हे आपण लोक ऐकून याच्यामध्ये लाभ घेतला असेल असं मी गृहीत समजतो. आणि तर यामध्ये मी या ठिकाणी माझा लेक्चर इथं संपवतो. नमस्कार. काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता.
किती वाजले मग? एंड फिनिश झालं, फिनिश करू.